चटपटीत चाट बघून सुटलं ना तोंडाला पाणी. आणि आहेच ही चाट तोंडाला पाणी सुटण्यासारखी. नमस्कार, स्वागत आहे आपल्या सर्वांचं माझ्या किचनमध्ये. आलू चाट तर तुम्ही नेहमीच बनवत असाल, पण अशा पद्धतीची चाट कदाचित तुम्ही कधी नसेल बनवली. नक्की ट्राय करून बघा. ही चाट दिसायला जेवढी चटपटीत दिसते तेवढी ती खायला सुद्धा चटपटीत लागते. ही अशी चाट जर का तुम्ही एकदा बनवली ना तर बघा तुम्हाला नेहमी नेहमी बनवावी लागेल, इतकी ही टेस्टी लागते. रेसिपी सुरू करण्याआधी तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका. आणि जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा. एका बाउलमध्ये घेतला आहे मी 2 टेबलस्पून गूळ. त्यात टाकते ही थोडीशी चिंच. चिंच थोडीशी जुनी असल्यामुळे त्याचा रंग काळपट दिसतो. हे बुडेल इतकं गरम पाणी आपल्याला आता यात टाकायचंय. अर्धा छोटा चम्मच काळं मीठ, अर्धा छोटा चम्मच साधं मीठ. आणि तुमच्याकडे जर समजा चिंचेची चटणी ऑलरेडी तयार असेल तर तुम्ही ती सुद्धा वापरू शकता. ही चटणी बनवायची तुम्हाला काहीही गरज नाही. मग याला आता 5-10 मिनिट तसंच राहू द्यायचं आणि नंतर याला कुस्करून घ्यायचं. गॅसवर एक छोटी कढई ठेवली मी. त्यात टाकते मी 2 टेबलस्पून अख्खे धने. चाटसाठी लागणारा मसाला आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. 2 लाल सुक्या मिरच्या, ही 1 काश्मीरी मिरची, 8 ते 10 ब्लॅक पेपर काळी मिरी. हे आधी थोडंसं भाजून घेऊ आणि याच्यानंतर याच्यामध्ये जिरं टाकायचं, कारण जिरं खूप लवकर भाजल्या जातं, त्याच्यामुळे मी जिरं थोडंसं नंतर टाकते. हे थोडंसं भाजलं गेलं. यात आता टाकते मी अर्धा टीस्पून जिरे. आणि हे सर्व साहित्य आपण अगदी खमंग भाजून घ्यायचं. हे चांगलं खमंग भाजून झालं. याला मी आता एका डिशमध्ये काढते आणि थोडंसं थंड होऊ देते. कढईमधून मात्र याला काढून घ्यायचं, कारण आपण कढईमध्ये ठेवलं तर मग मिरच्या धने जळू शकतात. मसाला थंड होईपर्यंत मी चिंच आणि गुळाची जी आपण भिजत टाकलं होतं त्याची चटणी तयार करून घेतली. हे आता थंड झालं. याला मी मिक्सरच्या भांड्यात काढलं. यात टाकायचा अर्धा टीस्पून चाट मसाला. तुमच्याकडे चाट मसाला नसेल तर तुम्ही आमचूर पावडर सुद्धा वापरू शकता. अर्धा छोटा चम्मच टाकायचं काळं मीठ. हे सर्व साहित्य आता मिक्सरला लावून बारीक करून घ्यायचं. हा तयार केलेला मसाला मी आता एका बाउलमध्ये काढून घेते. खूप छान सुगंध येतो या मसाल्याचा. हा झाला आपला चाटवर टाकण्यासाठी स्पेशल असा मसाला. हे घेतले आहेत मी 4 मीडियम साईजचे बटाटे. याला उकळून मी याचं साल काढून घेतलं थंड झाल्यावर. या बटाट्यांना आता आपण थोडंसं मोठं मोठंच कट करून घेऊ. याचे गोल गोल असे काप करू. खूप पातळ असे काप करू नका, कारण पातळ काप जर केले तर मग ते तुटू शकतात जेव्हा आपण सगळं साहित्य एकत्र घेऊन हलवू तेव्हा. असेच सर्व बटाटे कट करून. बऱ्याचदा काय होतं, आपण बटाटे असे कापायला गेलो, त्याचे स्लाइड्स करायला गेलो की ते तुटतात. मग त्याच्यासाठी मी आपल्याला एक टिप सांगते. बटाटे बॉईल केल्यानंतर थोडं थंड करा आणि त्याला फ्रीजमध्ये ठेवा, म्हणजे हे छान असे तुटणार नाही आणि अगदी व्यवस्थित कापल्या जातील. हे 2 मीडियम साईजचे टोमॅटो, हे सुद्धा असेच कट करून घ्या. टोमॅटो सुद्धा थोड्या वेळ फ्रीजमध्ये ठेवले तर मग ते छान कडक राहतात. जेव्हा आपल्याला लागतं ना तेव्हाच आपण बाहेर काढायचं, म्हणजे हे छान कट होतात. अशाच पद्धतीने मी कांदा पण कट करून घेतला. 1 घ्या किंवा 2 घ्या तुमच्या आवडीनुसार. आणि याच्या रिंग्स अशा वेगळ्या वेगळ्या केल्या. एका बाउलमध्ये सर्व बटाटे काढायचे. त्यावर आता ह्या टोमॅटोच्या स्लाइड्स आपण टाकू. आणि हा कांदा
यातले थोडे काही बटाटे मी वर काढते, कारण आपल्याला आता यावर मसाला टाकायचा आहे. हा जो चटपटीत मसाला आपण तयार केला तो आता याच्यावर टाकायचा. 2 टेबलस्पून मसाला मी यावर टाकला. थोडंसं मीठ पण टाकते. जरी आपण मसाल्यामध्ये मीठ टाकलेलं आहे तरी पण कसं बटाटे आणि टोमॅटो जास्त आहेत ना, त्याच्यामुळे थोडंसं मीठ आपण टाकायचं. चवीनुसार घाला. ही चिंच गुळाची चटणी पण टाकायची. आधी मी 2 चम्मच घालते. अशा प्रकारचं चाट तुम्ही जर कधी बनवलं नसेल ना तर नक्की बनवून बघा, खूप छान लागतं. चटणी तुम्ही थोडीशी कमी जास्त करू शकता. आणि सर्वात शेवटी टाकायची कोथिंबीर. इथे तुम्हाला जर लिंबूचा रस टाकायचा असेल तर टाकू शकता. आणि आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं. हे माझं बाउल थोडं लहान पडतं, तुम्ही थोडंसं मोठं भांड्यात बनवा. हे भांडं छोटं असल्यामुळे मी याला जरा असं मिक्स करते आता हलवून. सर्व मिक्स केल्यानंतर आता मी याला सर्विंग डिशमध्ये काढते. तयार झाली अगदी बघूनच तोंडाला पाणी सुटेल अशी चटपटीत चाट. आपण सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा. पुन्हा भेटूया अशा छानशा रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.